मराठी पेडिओलॉजीचा भाषा शिकण्याच्या पद्धती सेकंड पार्ट आहे, तो पहा तुम्ही. ॲडिओलिंग्वल पद्धती. या पद्धतीत श्रवण आणि भाषण कौशल्यावर लक्ष केंद्रित केले जाते. ही पद्धत व्याकरण भाषांतर पद्धतीच्या अपयशाची प्रतिक्रिया होती, ज्यामध्ये प्रमुख फरक म्हणजे भाषण आणि लेखनापेक्षा बोलणे आणि ऐकणे याला प्राधान्य देणे आणि वर्गात मातृभाषेवर बंदी घालणे. ॲडिओलिओलिझम हे स्किनरच्या वर्तणुकीच्या सिद्धांतावर आधारित होते, जो त्यावेळी खूप प्रचलित होता, ज्यामध्ये असे म्हटले आहे की कंडिशनिंगद्वारे काहीही शिकता येते. विद्यार्थ्यांनी बरोबर उत्तरे दिल्यास प्रशंसा मिळते, तर चुकीची उत्तरे देणाऱ्या विद्यार्थ्यांना नकारात्मक प्रतिसाद मिळतो. या पद्धतीत वाक्ये आणि संवाद पाठ करून भाषेचा सराव केला जातो. धड्याचे साहित्य मौखिक नमुना कवयंतीवर केंद्रित असते, जेथे शिक्षक मौखिकपणे नवीन रचनात्मक नमुने सादर करतात आणि विद्यार्थ्यांकडून शिक्षकाचे शब्द त्याच स्वरात आणि उच्चारात पुनरावृत्ती करण्याची अपेक्षा केली जाते. वर्गांतर विद्यार्थी भाषा प्रयोगशाळेत हेडफोनद्वारे टेप ऐकतात आणि त्याच प्रक्रियेचे अनुसरण करतात. टेपवरील आवाज शिकणाऱ्या तोंडी पुनरावृत्ती करत असलेली भाषा सादर करतो. भाषा शिकण्याची थेट पद्धत म्हणजे शिक्षकाच्या शरीर आणि मानसिक कौशल्याद्वारे अनुभव, अभिव्यक्ती, शब्द, वाक्य आणि अर्थ, नियम आणि कामगिरी यांच्यात थेट आणि दृकश्राव्य संबंध स्थापित करणे. ॲडिओलिंग्वल पद्धतीचे प्रमुख वैशिष्ट्य: बोलणे आणि ऐकणे यावर भर. विद्यार्थ्याला प्रथम बोलणे आणि ऐकणे शिकवले जाते, त्यानंतर वाचन आणि लेखन, पुनरावृत्ती आणि सराव. विद्यार्थ्यांना वाक्य आणि रचना लक्षात ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पुनरावृत्ती आणि सराव दिला जातो. वर्तणूकवादी सिद्धांतावर आधारित भाषा शिकणे हे संशोधकारक म्हणजे रेनफोर्समेंट आणि प्रतिक्रियेवर रिस्पॉन्स आधारित असते, असे या सिद्धांताचे मत आहे. मॉडेल वाक्य. शिक्षक विद्यार्थ्यांना योग्य वाक्य आणि रचना शिकवण्यासाठी मॉडेल वाक्य वापरतात. व्याकरणाचे शिक्षण. व्याकरण शिकवले जाते, पण ते केवळ वाक्यरचनेच्या संदर्भात. चर्चा आणि संवाद. विद्यार्थ्यांमध्ये संवाद कौशल्य विकसित करण्यासाठी चर्चा आणि संवादाला प्रोत्साहन दिले जाते. उदाहरणे: शिक्षक एखादे वाक्य बोलून दाखवतात आणि विद्यार्थ्यांना तेच वाक्य पुन्हा पुन्हा बोलण्यास सांगतात. शिक्षक एखादा गोष्ट दाखवून त्याचे नाव विचारतात आणि विद्यार्थी योग्य उत्तर देण्याचा सराव करतात. विद्यार्थी एका विशिष्ट वाक्यावर संवाद साधायचा सराव करतात, ज्यात शिक्षक योग्य मार्गदर्शन करतात. फायदे: विद्यार्थ्यांना लवकर आणि प्रभावीपणे बोलणे शिकता येते. भाषा बोलताना आत्मविश्वास वाढतो. व्याकरण आणि वाक्यरचना योग्य प्रकारे समजते. मर्यादा: या पद्धतीत विद्यार्थ्यांच्या सौजन्यशीलतेचा वाव मिळत नाही. केवळ बोलणे आणि ऐकणे यांच्यावर लक्ष केंद्रित केल्यामुळे वाचन आणि लेखनाकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता असते. विद्यार्थ्यांना भाषेचा अर्थपूर्ण उपयोग करण्याची संधी मिळत नाही. सामुदायिक भाषा शिक्षण कम्युनिटी लँग्वेज लर्निंग CLL ही एक भाषा शिकण्याची पद्धत आहे, जी समुपदेशन काउन्सिलिंग तत्वावर आधारित आहे. यात शिक्षक समुपदेश शिक्षक म्हणून काम करतात आणि शिकवणारे क्लायंट प्रमाणे संवाद साधतात. या पद्धतीत भाषेचा वापर सामाजिक संदर्भात आणि समुदायाच्या गरजेनुसार केला जातो. या पद्धतीत विद्यार्थ्यांच्या गरजा आणि अनुभवावर आधारित शिक्षण दिले जाते. विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील संवाद महत्त्वाचा असतो. सामुदायिक भाषा शिक्षणाचे मुख्य घटक. समुपदेशन. शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील संबंध समुपदेशकासारखे असतात, जेथे विद्यार्थ्यांच्या भावना आणि
गरजांना महत्त्व दिले जाते. समुदाय. भाषा शिकणे ही एक सामुदायिक प्रक्रिया आहे, जेथे विद्यार्थी एकमेकाच्या मदतीने भाषा शिकवतात. सामाजिक संदर्भ. भाषा शिकताना सामाजिक संदर्भाचा आणि भाषेच्या वापराचा विचार केला जातो. संवाद. विद्यार्थ्यांना संवाद साधण्यास प्रोत्साहन दिले जाते आणि शिक्षक त्यांच्या मदतीसाठी उपलब्ध असतात. मार्गदर्शक करणे. शिक्षक. सामुदायिक भाषा शिक्षण कसे कार्य करते? सुरुवात. विद्यार्थी शिक्षकांच्या त्यांच्या भाषेतील L1 वाक्य बोलतात. L1 म्हणजे मातृभाषा, L2 म्हणजे टार्गेट लँग्वेज. अनुवाद. शिक्षक ते वाक्य लक्ष्य भाषेत L2 अनुवादित करतात. पुन्हा उच्चार. विद्यार्थी ते अनुवादित वाक्य पुन्हा उच्चारतात. चर्चा. विद्यार्थी त्या वाक्यावर चर्चा करतात आणि त्यांचा सराव करतात. पुढील टप्पे. शिक्षक विद्यार्थ्यांना अधिक वाक्य आणि कल्पना देतात, ज्यामुळे त्यांचे भाषा ज्ञान वाढते. सामुदायिक भाषा शिक्षणाचे फायदे. आत्मविश्वास वाढतो. भाषेचा वापर करताना आत्मविश्वास वाढतो, कारण शिक्षक विद्यार्थ्यांच्या भावना समजून घेतात. नैसर्गिक वातावरण. भाषेचा वापर नैसर्गिक वातावरणात होतो, ज्यामुळे शिकणे अधिक सोपे आणि आनंददायी होते. सामाजिक संदर्भ. सामाजिक संबंध. विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक संबंध वाढतात, कारण ते एकत्र येऊन भाषा शिकतात. भावनिक आधार. शिक्षकाकडून भावनिक आधार मिळतो, ज्यामुळे भाषा शिकणे अधिक सोपे होते. शिक्षकाकडून भावनिक आधार मिळतो, ज्यामुळे भाषा शिकणे अधिक सोपे होते. एकूण शारीरिक प्रतिसाद. टोटल फिजिकल रिस्पॉन्स. एकूण शारीरिक प्रतिसाद TPR ही सेंट होज स्टेट युनिव्हर्सिटीमधील मानसशास्त्राचे मानद प्राध्यापक जेम्स आशर यांनी विकसित केलेली भाषा शिक्षण पद्धत आहे. ही पद्धत भाषा आणि शारीरिक हालचालीच्या समन्वयावर आधारित आहे. TPR मध्ये प्रशिक्षक शरीराच्या हालचालीसह लक्ष्य भाषेत विद्यार्थ्यांना आज्ञा देतात आणि विद्यार्थी संपूर्ण शरीराची कृतीसह प्रतिसाद देतात. TPR ची मुख्य वैशिष्ट्य. शारीरिक हालचाली. शिक्षक सूचना देतात आणि विद्यार्थी त्या सूचनेचे पालन शारीरिक हालचालीद्वारे करतात. नैसर्गिक शिक्षण ही पद्धती लहान मुले त्यांच्या पहिली भाषा शिकतात त्याचप्रमाणे आहे. ताण मुक्त वातावरण. TPR मुळे भाषा शिकणे अधिक मजेदार आणि तणावमुक्त होते. सक्रिय सहभाग. विद्यार्थी सक्रियपणे सहभागी होतात आणि शिकण्यात अधिक गुंतलेले राहतात. आकलनावर जोर. TPR मध्ये समजून घेणे महत्त्वाचे आहे. विद्यार्थी आधी समजून घेतात नंतर बोलतात आणि किंवा प्रतिसाद देतात. उदाहरणार्थ, शिक्षक उभे राहा किंवा बस अशा सूचना देऊ शकतात आणि विद्यार्थ्यांनी त्याप्रमाणे उभे किंवा बसून प्रतिसाद द्यावा. अशा प्रकारे विद्यार्थी नवीन शब्द आणि वाक्य शारीरिक हालचालीशी जोडतात, लवकर शिकतात. TPR चे फायदे. भाषा शिकणे अधिक प्रभावी आणि जलद होते. विद्यार्थ्यांचा सहभाग वाढतो. शिकण्याची प्रक्रिया अधिक आनंददायी होते. स्मरणशक्ती सुधारते. उच्च स्तरावरील भाषेचे आकलन होते.